बघू शकता इथे गरमागरम डोसा आणि इथे छान उत्तप्पा. आणि तुम्हाला असं वाटलं असणार की मी ह्या ट्रेमध्ये खायला का घेतलं, तर हे मुलांचा हट्ट असतो. डोस्याच्या प्लेटमध्येच डोसे खायचे, इडलीच्या प्लेटमध्येच इडली खायचं. आणि इतके छान डोसे झाले ना, साईंच्या हातचे डोसे तर खूप जास्त फेमस आणि माझे फुल जास्त फेवरेट आहे. पण डोसा तवा मात्र एवढा साथ देत नाही आहे, डीमार्टमधनं घेतलेला, आणि तरी ते व्यवस्थित आलेला नाही आहे. बऱ्यापैकी भरपूर दिवस वापरला, पण आता डोस्याचा तवाही आमचा साथ देत नाही आहे. तरी साई बऱ्यापैकी छान करताय. उत्तप्पा बघू शकता किती छान झाला आहे. आणि इथे डोसा बनत आहे. मग मुलांचा हट्ट होता की डोस्याच्या प्लेटमध्ये खायचं. अजूनही आम्ही गावातनं सगळी भांडी आणि फ्रीज वगैरे आणलेला नाही आहे. मग मी त्यांना युक्ती लढवून असं ट्रेमध्ये घालून दिलं आणि ते आनंदाने थोडंफार खातील तरी. आणि मग असं आम्ही करत असतो की जेणेकरून मुलांना छान पण वाटावं आणि त्यांनी स्वतः 2 घास खावे असं. आणि खूप मजा येते. आणि आमचा डोसा तर प्रचंड जास्त फेवरेट आहे. एनी टाईम आम्ही डोसा खाऊ शकतो, रोजही डोसा खाऊ शकतो, इतका जास्त आवडतो आम्हाला. आणि त्याला हेल्दीही मानलं जातं. आणि साईंच्या हातचे डोसे तर फुल फेमस.